जळगाव पालिकेत जन्ममृत्यू विभागात क्यूआर कोड असलेले जन्माचे दाखले मिळवण्यासाठी रोज 200 अर्ज, तब्बल 3500 अर्ज पेंडिंग, मुदतीत दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण, महापालिका कर्मचाऱ्यांचीही दमछाक। ठाण्याच्या मुरबाडमध्ये काळू नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू, दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अवैध रेती उपशाकडे महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष। धुळे जिल्ह्यात यात्रोत्सवाला सुरुवात, तमाशा कलाकारांना यामुळे चांगले दिवस। या काळात विविध गावात तमाशाचे फड मनोरंजन करतात। सध्या या मंडळांकडे बुकिंग करण्यासाठी गावकऱ्यांची मोठी गर्दी। वाशिमच्या डव्हा येथे श्री नाथनंगे महाराजांच्या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न, भाविकांना 251 क्विंटल महाप्रसादाचं वाटप। या महाप्रसादाचा तब्बल 2 लाख भाविकांनी लाभ घेतला। 76 वर्षांपासून ही महाप्रसादाची परंपरा आज तागायत सुरू। यवतमाळमध्ये बसची एसटीची दुचाकीला धडक, या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, तर एसटीमधील 88 प्रवासी किरकोळ जखमी। छत्रपती संभाजीनगरात 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा 7 वर्षीय मुलाचं कारमधून अज्ञातांकडून अपहरण, चैतन्य मुलांसोबत सोसायटीत खेळत असताना अपहरण। भोरमध्ये शासनाच्या अॅग्रिस्टॅक योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद, नोंदणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी, तर काही वेळा सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांवर ताटकळत बसण्याची ही वेळ। पालघरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, जिल्हालगतच्या केंद्रशासित प्रदेशातील मद्य तस्करांवर कारवाई, 300 बॉक्स दारू जप्त, 31,53,000चा ऐवज ताब्यात, आरोपी मात्र फरार। पुण्याच्या भोरमध्ये शेतकऱ्यांना गो आधारित शेतीचं देण्यात आलं प्रशिक्षण, महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनावरांच्या समस्या, आजार याबाबत शेतकऱ्यांना करण्यात आलं मार्गदर्शन। भंडाऱ्याच्या तुमसरमधील ड्राय क्लिनिंगच्या दुकानातून 5 कोटींची बेहिशोबी रक्कम पोलिसांकडून जप्त, गोपनीय माहितीवरून पोलिसांची कारवाई, पण दुकानात एवढी मोठी कॅश नेमकी कुठून आणि कशासाठी आली होती याचा तपास सुरू।